Good morning all. Welcome again to my channel, that is More English, and today I am going to turn my attention towards the prose section again, and unit number 1.4 I am discussing with you through this video. Big data, big insights. This is the title of the lesson, and for many angles, this is something related to our day-to-day life at present. We are going to discuss a number of things in this lesson, but before that, as you are doing that different types of comments, and you are sharing my videos to many more students, and the result is this, that there are more than 12,000 viewers are there to my channel. So now it is the students channel. I feel great, and thanks to the viewers and the students friends. Okay, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोजकडे जायचं आहे पुन्हा एकदा, आणि लेसन आपला जो आहे 1.4 बिग डेटा बिग इन्साइट्स या नावाचं लेसन आहे, आणि त्याची आपण डिस्कशन करायचे. पण त्याच्या आधी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानायचे, कारण तुम्ही सगळे लोक माझे व्हिडिओज शेअर करताय, त्यामुळे माझे व्ह्यूज जे आहेत ते व्ह्यूवर्स आहेत साधारण 12,000 झालेले आहेत, आणि मला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो की तुम्ही लोक चॅनलच्या या माझ्या मोर इंग्लिश या चॅनलच्या माध्यमातून माझं टीचिंग पसंत करताय. थँक्स व्हेरी मच. ओके, आपण सगळ्यात पहिल्यांदा डेटा और वी कॅन से डाटा, म्हणजे लोक प्रोनाउन्स करताना असं करतायत. व्हॉट इज दिस? आय थिंक दिस इज डे टू डे अँड व्हेरी फॅमिलियर वर्ड टू अस. आपल्याला आत्ता हल्लीच्या काळात सगळ्यात पॉप्युलर असलेला वर्ड तो म्हणजे डेटा. की आपण इंटरनेट कनेक्शन घेत असताना किंवा मोबाईल फोन रिचार्ज करत असताना आपण डेटाबद्दल चौकशी करतो की रोज आपण 1 GB डेटा घेणार आहे, 1.5 घेणार आहे, और 2 GB डेटा घेणार आहे. काय म्हणजे इथंच आपल्याला तो वर्ड आपल्याला कळतो. म्हणजे हा जो लेसन आपल्याला बघायला मिळतो ना, इट इज रिलेटेड टू द कलेक्शन ऑफ डेटा. ओके, बिग डेटा इज टर्म यूज टू डिस्क्राइब a collection of data that is huge in size and it growing extremely rapidly with time. Such a collection of data is so large and complex that none of the traditional data management tools are able to store it or process it efficiently. This write-up tells us about the methods of collection of data, the advantages of big data in various spheres of life, and the information we can get by its use. So now we'll turn our attention towards the icebreakers of this lesson. What is the activity? I'll read the activity and then we will collect the answers. Okay, give business. First activity is there. Give business suggestions to the respective industry company for the following situation. One is done for you. म्हणजे तुम्हाला काही व्यवसायासाठीच्या सजेशन्स रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्रीसाठी किंवा कंपनीसाठी द्यायचे आहेत. एक तुमच्यासाठी ते करून दाखवलेली ॲक्टिव्हिटी. यू हॅव रिसिव्ड डेटा दॅट. तुम्हाला डेटा मिळालेला आहे. तो काय आहे बघा. ए, मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. म्हणजे अनेक पॅसेंजर्स हे सकाळी 7 ते 9च्या दरम्यान मुंबई दिल्ली प्रवास करणारे फ्लाईट्सनी प्रवास करणारे पॅसेंजर्स. हा डेटा तुम्हाला मिळाला आहे. सजेशन काय दिली आहे बघा तिथे. इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM. म्हणजे प्रवाशांची संख्या सकाळच्या वेळेस जास्त असल्यामुळे सजेशन काय केलं आहे की फ्लाईटची संख्या वाढवा. आता तिथून पुढची ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी दिल्यात. बी, मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC MPSC एक्झाम्स. अनेक विद्यार्थी हल्ली UPSC MPSC एक्झाम्स प्रिफर करतायत किंवा ते जास्त पसंत करतायत, ऑप्शन म्हणून बघतायत तिकडे. सजेशन काय असायला पाहिजे? द सजेशन इज दिस: इन्क्रीज द एक्झाम सेंटर्स ॲज वेल ॲज जॉब अपॉर्च्युनिटीज. म्हणजे एक्झामचे सेंटर वाढवा. विद्यार्थी संख्या वाढायला लागली तिकडे, त्यामुळे एक्झामचे सेंटर्स वाढवा आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण वाढवा. हे आपलं सजेशन. सी, अँड दॅट इज
this. Many people go for morning walk to कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला खूप लोक जातात आणि त्याचं सजेशन सांगा. म्हणजे मी हा डेटा मिळाला आहे, त्याचं सजेशन इज दिस: ओपन द गेट्स ऑफ द पार्क अर्लियर अँड क्लोज देम ॲट नून. म्हणजे सकाळी लवकर तुम्ही पार्कचं गेट उघडा आणि दुपारी ते उशिरा बंद करा. क्लीन द पार्क द प्रिव्हियस नाईट. म्हणजे आधीच्या रात्री पार्क क्लीन करून ठेवा. हे सजेशन झालं. नंबर डी: मेनी पीपल बाय क्लॉथ्स फ्रॉम मिरॅकल.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट. अनेक लोक हे मिरॅकल.com हे ऑनलाईन शॉपिंग साईटवरून कपडे खरेदी करतात. मग त्यांच्यासाठी सजेशन काय असायला पाहिजे इज दिस: इन्क्रीज द व्हरायटी अँड ब्रँड्स इन क्लॉथ्स. गिव्ह डिस्काउंट्स टू न्यू कस्टमर्स अँड रेग्युलर कस्टमर्स. This is the suggestion. Last but not the least, that is E. The viewership on television is more between 8 p.m. and 10 p.m. म्हणजे रात्री 8 ते 10 या वेळेत टेलिव्हिजन पाहणारे व्ह्युअर्स जे आहेत ते जास्त आहेत. मग सजेशन काय असायला पाहिजे तिथे दिस: टेलिकास्ट सिरियल्स विथ द light heart TRPs and socially important ads like donations, polio drops etc. should be telecasted. म्हणजे टेलिकास्ट कर सिरियल जे आहेत ना ज्याला हायेस्ट टेलिकास्ट सिरियल्स विथ द हायेस्ट TRPs, म्हणजे ज्याला जास्त TRP मिळालेला आहे अशा प्रकारचे सिरियल रात्री 8 ते 10 या वेळेत प्रसारित केल्या जाव्यात. आणि हे सजेशन आहे. आणि जास्तीत जास्त सोशली इम्पॉर्टंट ॲडव्हर्टाइजमेंट असतात त्या प्रसारित केल्या जातात. उदाहरणार्थ डोनेशन्स, ब्लड डोनेशन, आय डोनेशन ऑर डिफरंट अलीकडे प्लाझ्मा डोनेशन अशा प्रकारचे डोनेशन्स. त्याबरोबर पोलिओ ड्रॉप्सची जी ॲडव्हर्टाईज असते ती असेल, किंवा आता हल्ली कोविडच्या कारणामुळे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस करणारे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात त्या प्राईम टाईममध्ये लावायत. हे सजेशन झालं. दिस इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, सो दीज आर द 5 different activities and 5 different suggestions. Now, second one, people get information from various sources. Can you name a few? लोक वेगवेगळ्या स्रोतांकडून माहिती कलेक्ट करत असतात. तुम्ही त्यांची नावं गेस करू शकाल काय? इफ यू लुक ॲट द बोर्ड यू कॅन सी द नेम्स आय हॅव रिटन हिअर. ओके, नंबर 1 हॅज बीन प्रोव्हाइडेड फेसबुक. लोक फेसबुकवरून इन्फॉर्मेशन घेतात. नेक्स्ट वन व्हॉट्सॲप, इंटरनेट, डिक्शनरी अँड एन्सायक्लोपीडिया, ज्ञानकोश ज्याला आपण म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या माहिती स्रोताकडून लोक माहिती घेत असतात. सो अगेन आय रिपीट: फेसबुक, व्हॉट्सॲप, इंटरनेट, डिक्शनरी, एन्सायक्लोपीडिया. दीज आर द सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, सो दिस इज समथिंग अबाउट आईस ब्रेकर्स. We are going to turn our attention towards the actual text on page number 36, 37, 38, 39 and some part of 40. What is exactly big data, big insights? आपण टायटलकडे जाऊया. बिग डेटा, बिग इन्साइट्स. इन्साइट्स दृष्टिकोन. जेवढा मोठा डेटा तेवढा इन्साइट, म्हणजे तेवढे दृष्टिकोन मोठे असं आपण म्हणूया. तर हा जो लेसन आहे हा लेसन आपल्याला साधारण 2 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड केलेला बघायला मिळतो. फर्स्ट पार्ट इज रिलेटेड टू व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय याच्या संबंधी पहिला पार्ट केला आहे. अँड युजेस ऑफ बिग डेटा, बिग डेटाची युजेस, उपयोग काय आहेत असा दुसरा पार्ट त्यांनी केलेला बघायला मिळतो. आता पहिल्या पार्टमध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन ऑफ द लेसन आपण बघायचे आहे, ज्याच्यामध्ये व्हॉट इज बिग डेटा अँड मेनी मोर थिंग्स वी आर गोइंग टू सी. But in the second part of the lesson, in uses of big data, we are going to learn something about location tracking, something about understanding the weather pattern, health call industry, healthcare industry, then banking, finance and trading, sports, advertising, entertainment and media, education industry. These are the sub part of the सेकंड पार्ट वी आर गोइंग टू सी. तर आपण आता रीडिंग आणि एक्सप्लेनेशन या कामाकडे जाऊया.
I'll read some lines and then I will translate it in Marathi for you. Okay, first line. What is big data? Big data म्हणजे काय? Now listen, there is a revolution in lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. म्हणजे बिग डेटामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये क्रांती घडून आलेली आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, आपल्या आरोग्यसेवा बदलल्या, आपला प्रवास बदलला, म्हणजे प्रवासाची साधनं बदलली, माध्यमं बदलली, वैज्ञानिक अभ्यास हे बदलला. कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, ज्याचं नाव घ्याल ते साधारण 360 डिग्रीमध्ये बदललं, म्हणजे टोटल बदललेलं बघायला मिळतं. एव्हरी फील्ड हॅज बीन चेंज्ड. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. म्हणजे आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला डेटा आहे, प्रचंड डेटा आहे, खरोखरच हा चमत्कार असू शकतो. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. So a huge amount of data is cancelled. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का बघा, किंवा हे असं घडत असतं की आपण एखादी पोस्ट फेसबुकला लाईक केली फॉर एक्झाम्पल, किंवा आपण एखादी पोस्ट व्हॉट्सॲपवरती पोस्ट आपण अपलोड केली, शेअर केली फॉर एक्झाम्पल, किंवा एखाद्या वेबसाईटला आपण भेट दिली, ऑनलाईन काहीतरी खरेदी केली, किंवा ऑनलाईन आपण व्हिडिओ बघतो हे माहिती आहे आपल्याला, तर ते केलं आपण फॉर एक्झाम्पल. होय, आपण ऑनलाईन जे काही करतो ते सगळं रेकॉर्ड केलं जातं, त्याचं परीक्षण केलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं. हे लक्षात ठेवा. लेट मी give you an idea of how huge the data might be. मला एक तुम्हाला हे सगळं रेकॉर्ड केलं जातं त्याच्याबद्दल मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, असं लेखक इथं म्हणतात की एक आयडिया तुम्हाला सांगायची की कसा मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट केला जातो. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्झाबाइट्स. आपल्याकडे कसं आपण KB, MB, GB, किलोबाइट्स, मेगाबाइट्स, गिगाबाइट्स ही पुढची माध्यमं आहेत, ज्याला आपण मेजरमेंट्स म्हणतो डेटा मोजण्याची. पेटाबाइट्स, सो बुकमध्ये दिलं आहे बघा, युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन, म्हणजे असं युनिट असतं. आणि एक्झाबाइट्स, युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 120 लाईन. म्हणजे आपल्याला ह्या बिग डेटा जो आहे तो पेटाबाईट किंवा एक्झाबाईट असू शकतो. कोट्यावधी ते कोट्यावधी लोकांच्या नोंदींचा डेटा सर्व भिन्न स्रोतापासून एकत्र केला जातो. म्हणजे आपण जर थोडक्यात जर 1 किलोबाईट डेटा म्हणायचं झालं तर आपल्याला 1000 त्याचं हे होतं युनिट्स. 1 मेगाबाईट MB म्हणतो आपण, त्याचे 1 लाख होतात, 10 लाख होतात. देन 1 GB ज्याला गिगाबाईट म्हणतो, तर ते असेच पुढे वाढत जातात. देन मग 1 टेराबाईट, त्याच्यानंतरचं पेटाबाईट, त्यानंतरचं एक्झाबाईट आणि सगळ्यात लास्ट झिटाबाईट. तर अशा प्रकारची ही सगळी मेजरमेंट्स आहेत. तर करोडो लोकांचा डेटा तिथं नोंद केला जातो. आपल्याला तो MB, KB, GB या पलीकडं खूप मोठ्या परिमाणामध्ये मोजला जातो. ओके, big data can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. असा कोट्यावधी लोकांचा जो डेटा आहे, अब्जावधी लोकांचा म्हणू आपण, असा जो डेटा आहे तो डेटा वेगवेगळ्या माध्यमातून कलेक्ट केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने कलेक्ट केला जातो. सोर्सेस, त्याचे जे स्रोत ज्याला म्हणतो आपण, ते काय असू शकतात? वेबच्या माध्यमातून, किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या सेल्स करतात, त्या सेल्सच्या माध्यमातून डेटा जमा करतात. उदाहरण, तुम्ही एखादी वस्तू घेतली, बिल करत असेल, तुमचा नंबर घेतला जातो, कॉन्टॅक्ट नंबर घेतला जातो, किंवा ईमेल ID घेतला जातो, तर तो ईमेल ID ते कलेक्ट केला जातो.
किंवा तुमचा फोन नंबर कलेक्ट केला जातो आणि यावरून मग पण पुन्हा आपल्याला संपर्क साधला जातो. काही कंपन्या अशा असतात की वस्तू विकतात तुमच्या नंबरवरती, ज्या तारखेला वस्तू विकली त्याच्या एक्झॅक्टली वर्षांनी ते तुम्हाला रिमाइंड करत असतात. ते त्यांनी डेटा कलेक्ट केलेला असतो. अशा करोडो लोकांचा डेटा त्यांनी जमा केलेला असतो. याशिवाय सोशल मीडियामधून ते डेटा जमा करत असतात. मोबाईल डेटा जो म्हणतो आपण तो करत असतात. उद्योग आणि कंपन्यांकडे उपलब्ध असलेला डेटा त्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा डेटा जमा केला जातो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, वेलॉसिटी, व्हेरासिटी अँड व्हॅल्यू. म्हणजे आता जर आपण बघितलं साधारण एका वेगळ्या प्रकारच्या ज्या कंपन्या येतात त्या कंपन्यांच्याकडे डेटा जो होतो जमा होतो तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम जर आपण बघितला, त्याचं घनफळ ज्याला म्हणतो आपण, ते खूप मोठं असतं. व्हेरिएशन त्याच्यामध्ये निरनिराळा डेटा असतो. मग जसे माणसं बदलतात त्यांचे सोर्सेस बदलतात, ईमेलच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या अकाउंटवरून असेल, इन्स्टाच्या अकाउंटवरून असेल, अदर आर वी कॅन से फोन नंबरवरून असेल. त्याची व्हेलॉसिटी जी आहे, वेग आहे तो प्रचंड असतो. व्हेरॅसिटी म्हणजे त्याला आपण खरेपणा म्हणतो तो त्याच्यामध्ये असतो, कारण आपण आपलीच माहिती देत असतो ना. अँड त्याची व्हॅल्यू ते फार किमती असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जो डेटा सप्लाय करतो आपल्याकडचा आपण स्वतःहूनच देत असतो. ओके. Such a big data is easy to obtain, but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. म्हणजे असा बिग डेटा प्राप्त करणं फार सोपं आहे, परंतु इतका विशाल आणि तो आहे की सध्याच्या संगणकीय जे म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजीला आव्हान देणारा म्हणून बिग डेटा ॲनालिटिक्स जे आहेत ते अंतर्दृष्टी देण्यासाठी वापरला जातो. जो बिग डेटा इतका म्हणजे काही वेळेला तो अनाकलनीय असतो. बिग डेटा ॲनालिटिक्स ही वैविध्यपूर्ण आणि खूप मोठा डेटा सेटची तपासणी करण्याची एक जटिल अशी प्रक्रिया आहे बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणून. किंवा बिग डेटा गुप्त नमुने असतील, अज्ञात संबंध असतील किंवा बाजारातील ट्रेंड असतील, या सगळ्याची ग्राहक प्राधान्याने त्याची माहिती उघड बिग डेटा करत असतो. Big data analytics is a complex process of examining large and varied data sets or big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आताच मी तुम्हाला तेच सांगितलं की ही अत्यंत जटिल प्रक्रिया आहे आणि याच्यामधून वैविध्यपूर्ण आणि खूप मोठा डेटा सेट करण्याची जटिल प्रक्रिया. बिग डेटा गुप्त नमुने, सहसंबंध मी आता बोललो, बाजारातील ट्रेंड्स असतील किंवा ग्राहकांची प्राधान्य माहिती त्याच्यामध्ये ओपन केली जाते. ग्राहक कशाला प्राधान्य देतो. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It's not the amount of data that is important, but what the organizations do with the data is what matters. म्हणजे उद्योगाकडे इतका मोठा डेटा उपलब्ध असल्याने त्यांना असंख्य फायदे मिळू शकतात आणि म्हणून सर्व उद्योग त्यातून जास्तीत जास्त नफा घेण्याचा प्रयत्न करत असतात. बरेच उद्योग त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून काही मैलाच्या अंतरावर जरी असले तरी ते त्याचे फायदे घेत असतात. हे महत्त्वाचं नाही की डेटा प्रमाण किती आहे, परंतु संस्था त्या डेटाचा उपयोग काय करतं ते महत्त्वाचं आहे. हे इथे हे सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द लेसन विच आय हॅव मेन्शन्ड हिअर. नाव वी आर गोइंग टू टर्न टू द सेकंड पार्ट ऑफ द लेसन अँड दॅट इज uses of big data. 2, 3. First one is this location tracking. What is location tracking? We will read. Big data has useful in identifying and tracking the exact location of place. Your GPS and Google Map make use of big data with geographic positioning and radio frequency identification sensors
we get the real time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is one way route, understanding accident prone areas etc. तर GPS आणि गुगल मॅप्स बिग डेटाचा वापर करतात आणि त्या जागेचे नेमके स्थान ओळखण्यासाठी किंवा मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरलेला बघायला मिळतो. भौगोलिक स्थिती आणि तिथली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दी किंवा मार्ग बंद असल्याबद्दल किंवा तो एकमार्गी मार्ग म्हणजे ज्याला आपण वन वे म्हणतो असल्यास अपघात होणे शक्यता असलेल्या भागांची माहिती इत्यादीबद्दल वास्तविक माहिती मिळत असते. प्रवासाच्या वेळेनुसार आणि वस्तूंच्या वाहतुकीनुसार आपण आपल्या स्वतःच्या मार्गाची योजना आपण बनवू शकतो. यू कॅन प्लॅन, दॅट इज हिअर, यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम and the transportation of goods. If you have ordered something online, you can track the location of your goods in trades. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. म्हणजे जर आपण ऑनलाईन काही ऑर्डर केलं असेल फॉर एक्झाम्पल, तर आपण आपल्या वस्तूचं स्थान आणि स्थितीचा मागोवा आपण घेऊ शकतो. त्यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करण्यास, गती वाढवण्यात किंवा वितरणामध्ये भरोसा राहण्यास बरीचशी मदत राहत असते. सो दिस इज समथिंग अबाउट द फर्स्ट, दॅट इज लोकेशन ट्रॅकिंग. नंबर 2, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. हवामानाच्या बाबतीतला जो काय पॅटर्न आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला बिग डेटाची मदत होत असते. आणि पहिला जो आपण बघितला लोकेशन, आपलं स्थान जे आहे कुठे असतो त्याचं ट्रॅकिंगसाठी. सो लुक ॲट द सेकंड वन, देअर आर वेदर सेन्सर्स अँड satellites set up all around the globe. A huge amount of data is continually being received from them. They help us to understand the weather and help in weather forecasting. Weather pattern gives us warnings of impending natural calamities like floods, earthquakes, tsunami, etc. Necessary preparation to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. तर जगभरात हवामान सेन्सर आणि उपग्रह सेटअप आहेत, त्यांच्याकडून सतत प्रचंड प्रमाणात डेटा प्राप्त केला जात असतो. हे आम्हाला हवामान समजायला आणि हवामानाच्या अंदाजात मदत करतात. हवामानाचा नमुना आपल्याला आगामी पूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, याबद्दलची नैसर्गिक आपत्ती असेल, यांचा आगाऊ इशारा आपल्याला यातून मिळत असतो. त्यांच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी करायला आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळत असतो. आणि आम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकतो, पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज आपण घेऊ शकतो. आणि म्हणून आपण वेदर पॅटर्न या बिग डेटाच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. नाव नंबर 3, हेल्थ केअर इंडस्ट्री. सो टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. द स्मार्ट वॉचेस, अदर wearable health apps in our phone keep on keep on collecting data. We can say that they are our own mini biomedical research devices. म्हणजे संकलित आपण केलेल्या या गोष्टी विश्लेषण, नवीन अंतर्दृष्टी देऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीस आपल्याला 1 मिनिट आज आपण पाहतो की आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालो आहोत. आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळ असतील किंवा इतर घालण्याजोगे काही वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आपण वेगवेगळे बँड्स बांधतो, आरोग्य डेटा ॲप्स आपण घेत असतो. त्यात ते संकलित केलेले जे काही असेल, आम्ही असं म्हणतो की स्वतःची मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणं ती आपल्यासोबत असतात. हे आमचं हृदयाची स्पीड, गती असते ते ओळखतात, रुग्णांच्या सेवेच्या पद्धतीचं परीक्षण करतात,
त्याशिवाय त्यांच्या व्यायामाची नोंद ठेवत असतात, किती चाललो आपण त्याचं नोंद ठेवतात, ची इन्फॉर्मेशन आपल्याला थोडक्यात आपण की हे बायोमेडिकल रिसर्च आपल्यासाठी डिव्हाइस म्हणून काम करतं. दे डिटेक्ट आवर हेल्थ केअर, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, म्हणजे आपलं हेल्थकेअर डिटेक्ट करत असतं, आपल्याला झोपण्यासाठीचा पॅटर्न ते मॉनिटर करत असतं, परीक्षण करत असतं. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक एक्सेट्रा, म्हणजे आपण जे ॲप घेतो ते ॲप आपल्याला आपण किती चाललो रोज त्याचा डेटा ते घेत असतं, ॲनालिसिस करत असतं. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ personalized individual feedback to each and every person. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. म्हणजे अलीकडच्या काळात आपण जर बघितलं संकलित केलेल्या डेटाचे विश्लेषण किंवा नवीन अंतर्दृष्टी आपल्याला येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीस खाजगी आणि वैयक्तिक अभिप्राय दिला जाऊ शकतो. आजकाल आपल्याकडे ब्लड शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, याकडे लक्ष देण्यासाठी काही गॅजेट्स आपल्याकडे असतात, घरी असतात. रुग्णालयात तर 24/7 आपल्याला बघायला मिळतात आणि हे आपल्याला देखरेखीची सुविधा तिथं या गॅजेट्सच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. Unnecessary guesswork can be significantly reduced. Past records of the patients can be mentioned and better analysis of the health can be obtained. म्हणजे बिग डेटाच्या मदतीने डॉक्टरांना आता कोणताही आजार असेल, कोणत्याही औषधांचा परिणाम असेल इत्यादीचे चांगले निदान होऊ शकते. अनावश्यक अंदाज बांधणं लक्षणीयरित्या कमी केलं जाऊ शकतं. रुग्णांची मागील नोंद जी आहे ती राखता येते. उत्तम आरोग्याचं विश्लेषण तिथं मिळू शकतं. बिग डेटा महामारी आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास सुद्धा मदत करत असते असं इथं सांगितलंय. ओके. Unnecessary guesswork can be significantly reduced. Past records of the patients can be mentioned and better analysis of the health can be obtained. Big data helps in monitoring the outbreak of epidemics and diseases. Epidemics साथीचे रोग ज्याला म्हणतो आपण. हल्ली तर कोविड पॅन्डेमिकच्या काळात आपल्याला माहिती असेल की आरोग्य सेतू नावाचं ॲप खूप मोठ्या प्रमाणात काम करतं आणि म्हणजे ते माहितीचं संकलन करत असतं आणि ती केलेली माहिती जी आहे यातून आपल्याला नवी दृष्टी आपल्याला एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी त्या ॲपमधून कळतात. हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला हल्लीच्या काळात इथे घेता येईल. जस्ट वेन पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप ऑर फेसबुक, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. थोडक्यात की आपल्याला जेव्हा आपण आपला संदेश व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर पोस्ट करतो की मी फ्ल्यूनी आजारी आहे, याचं परीक्षण केलं जातं आणि फ्लूद्वारे प्रभावित असणाऱ्या भागाचा सहज शोध घेता येऊ शकतो आणि आवश्यक खबरदारी काय घ्यायची हे सांगितलं जाऊ शकतं. विशिष्ट क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या लोकांचा आरोग्याचा डेटा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजत असतात. एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीनं लोकांना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठीच्या सूचना आणि उपाय दिले जाऊ शकतात. मी इथं तुम्हाला जे आरोग्य सेतू ॲपचं उदाहरण दिलं, खरं तर या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्याला कोणत्या भागात आपल्यापासून पॉझिटिव्ह पेशंट्स कुठे आहेत आणि काय खबरदारी घेतली पाहिजे या सगळ्याच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. म्हणजे तो डेटा कलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला मिळत असते. नाव नंबर 4, बँकिंग, फिनान्स अँड ट्रेडिंग असं असे एक क्षेत्र आहे ज्याच्यात सुद्धा हा जो बिग डेटा आहे तो कलेक्ट केला जातो. विथ द बिग डेटा अनालिटिक्स the investment pattern of the people can be studied. Now insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning
these agencies and institutions. म्हणजे आता हल्ली आपण जर बघितलं बिग डेटा विश्लेषणासह लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींचा अभ्यास करते किंवा करतात. नवीन अंतर्दृष्टीमुळे बँका आणि वित्त सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते योग्य योजना लोकांपर्यंत घेऊन येऊ शकतात. बिग डेटाने या एजन्सीचे कामकाज सुरळीत केलेले आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपल्याला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघूया. बँकिंग अँड फिनान्स सेक्टर इज युजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट and prevent cyber crimes and fraud detection, archival of audit trails, etc. by analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks. Banks can predict future attempts. Big data not only helps in predicating cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. म्हणजे बिग डेटा विश्लेषणाचं जरी गुंतवणुकीच्या पद्धतीचा अभ्यास तिथे केला जात असला तरी सुद्धा आपल्याला सायबर गुन्हे असतील किंवा कार्ड फसवणूक असेल, ऑडिट चाचण्या असतील, त्याचं संग्रहण इत्यादीचा जो अंदाज आहे, हा अंदाज आणि गुन्हे रोखण्यासाठी बँक आणि वित्तीय क्षेत्राचा डेटा जो आहे तो वापरला जातो. त्यांच्या ग्राहकांचा मागील डेटा एखादा सायबर हल्ला ज्याच्यामध्ये भरपूर वेळा चुकीचा पासवर्डची एंट्री दिसते, त्या डेटाचे विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज लावण्यासच मदत करत नाही, तर चुकलेल्या व्यवहाराशी म्हणजे ट्रान्झॅक्शन बँकेचे चुकले असतील त्या संबंधी असेल किंवा नेट बँकिंगमध्ये काय फेल्युअर येत असतील त्या संबंधी असेल, अडचणी हाताळण्यास मदत देखील करतो हा बिग डेटा. हे सर्व्हरवरील संभाव्य स्पाइक्सचा अंदाज घेऊन देखील ठरू शकतं, जेणेकरून बँका त्यानुसार व्यवहार स्थापित करू शकतात. The Securities Exchange Commission, that is SEC, is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. High frequency trading, that is HFT, is an area where big data finds a lot of use today. Here big data algorithms are used to make trading decisions. Today the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. म्हणजे त्यांच्या ग्राहकांचा सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन जे आहे वित्तीय बाजारावर नजर ठेवण्यासाठी किंवा संभाव्य बेकायदा व्यापार आणि संशयास्पद व्यवहार जे असतात ते बिग डेटा वापरत आहे. आर्थिक बाजारपेठेतील संभाव्य फसवणूक ओळखण्यासाठी SEC हे नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसर वापरत असतात. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग एक असे क्षेत्र आहे जिथे बिग डेटाचा बराच वापर होत असतो, जिथे बिग डेटा अल्गोरिदम ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी वापरले जातात. आज बहुतांशी इक्विटी ट्रेडिंग डेटा अल्गोरिदमद्वारे होते. म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग जे आहे ते जे काही सेकंदात निर्णय घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, शेअर्स विक्री करण्यासाठी सोशल मीडिया नेटवर्क किंवा न्यूज वेबसाईटवरील संकेत हे वाढत्या प्रमाणात घेताना बघायला मिळतात. यावरून आपल्याला समजतं की बिग डेटा बँकिंग, फिनान्स आणि ट्रेडिंगमध्ये किती महत्त्वाचं काम करत असतो. यानंतरचं जे फील्ड आहे दॅट इज स्पोर्ट्स. वेन वॉचिंग क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी permutations and combinations of statistical analysis. A gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training session and workouts. The data enables a sports person to study his performances as well as of the other players worldwide.
It has tremendously helped in improving individuals as well as team performance. The sensors embedded in sports equipment help us to understand our game from close quarters. The sensors help us to understand the field conditions, the weather, individuals' performance, etc. Analytics help us to see such and every performance minutely. सो पुढचं जे फील्ड आपलं आहे ते स्पोर्ट्समधला बिग डेटा कसा होतो. तर क्रिकेट सामना पाहताना आम्हाला आकडेवारीच्या विश्लेषणाची पुष्कळ क्रमवारी आणि बरेचसे संयोग दाखवले जातात. आपण मॅच बघत असताना बरीचशी आकडेवारी दाखवली जात असते. एखादा प्लेयर आला, त्याने किती मॅचेस खेळल्या, किती रन्स काढल्या, किती सेंचुरीज, किती हाफ सेंचुरीज, किती त्याचं ॲव्हरेज काय आहे, सगळं डिटेल तिथं दाखवलं जातं. म्हणजे त्याची हे विश्लेषण सगळं दाखवलं जातं. सामना असेल, एखादा प्रशिक्षण सत्र असेल म्हणजे ट्रेनिंग पिरियड असेल किंवा वर्कआउट असेल एखाद्या खेळाडूचं, त्याच्या रेकॉर्डिंगपासून काही कालावधीत एक विशाल डेटा असा तयार केला जातो आणि हा डेटा एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरातील इतर खेळाडूंचा अभ्यास करण्यासाठी सक्षम करत असतो. यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी सुद्धा सुधारायला मदत होत असते. क्रीडा उपकरणांच्या मध्ये एम्बेड केलेले म्हणजे ज्याला आपण अंतर्स्थापित केलेले जे म्हणतो आपण, तर ते सेन्सर आमच्या गेमला जवळ जाऊन समजण्यास मदत करत असतात. अशा पद्धतीनं सेन्सर मैदानाची परिस्थिती असेल, हवामान असेल, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी आम्हाला मदत करतात. व्हिडिओ विश्लेषण असेल, आम्हाला प्रत्येक प्रेझेंटेशन जे आहे खेळाडूचं ते क्षणिकपणे आपल्याला पाहण्यास मदत करत असतात. इन शॉर्ट स्पोर्ट्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी डेटा कलेक्ट होत असतो. आणि त्याच्यानंतरचं फील्ड आहे ते म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. Be it Facebook, Google, Twitter or any other online giant, all keep a track of the user's behavior and transactions. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers, so they can run targeted campaigns. Take Facebook for example. Here you can target people based on buying internet website visits, internet interests, job roles, demographics and whatnot. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. म्हणजे आता नंतरचं जे फील्ड आहे ते म्हणजे जाहिरातीचं फील्ड. जाहिरातदार बिग डेटा मधला सर्वात मोठा खेळाडू आहे किंवा असतो किंवा ते असतात. ते फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन दिग्गज कंपन्या ज्या असतात त्या सर्वजण वापरकर्त्या असतात आणि वागणुकीचा किंवा व्यवहाराचा मागोवा जो आहे तो मागोवा ठेवतात. हे इंटरनेट दिग्गज जाहिरातदारांना लोकांबद्दल मोठा डेटा प्रदान करत असतात, जेणेकरून लक्षित मोहीम ते चालवू शकतात. म्हणजे म्हणजे कुणावरती आपण फोकस करायचा. फेसबुक घ्या उदाहरणार्थ, जिथे लोकांना त्यांच्या खरेदीच्या आवडीनिवडी असतील, तुम्ही एखाद्या वेबसाईटला भेट दिलेली असेल, तुमची एखादी आवड असेल किंवा तुम्ही राहत असलेल्या लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यास असेल, अजून भरपूर काही आपल्याला हा सर्व डेटा जो आहे तो डेटा विश्लेषण तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदम द्वारे गोळा केला जातो. गुगलवरही असंच होत असतं. तेव्हा आपण क्लिकवर आधारित लोकांना लक्ष करतात आणि तेव्हा आपला भिन्न परिणाम जो आहे तो मिळत असतो. किंवा जेव्हा आपण लीडसाठी मोहीम गुगल सर्च ॲड्स तयार कराल तेव्हा आपल्याला भिन्न परिणाम प्राप्त होतात. बिग डेटा वापरून हे सर्व शक्य झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बिग डेटा काम करतो. नेक्स्ट 7 नंबर, एंटरटेनमेंट अँड मीडिया. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different
recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. Now, even television broadcasters are looking to segment their viewers' database and show different advertisements and show accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. म्हणजे पुढचं जे फील्ड आपलं आहे ते म्हणजे करमणूक आणि माध्यम. या क्षेत्रामध्ये बिग डेटा योग्य वेळी योग्य सामग्री देऊन लोकांना लक्ष बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. आपल्या शेवटच्या इंटरनेट सर्चमध्ये काय शोधले आणि आपल्या ऑनलाईन वर्तणुकीच्या आधारे आपल्याला भिन्न शिफारशी दाखवल्या जातात. मी साधं उदाहरण तुम्हाला देतो. यूट्यूबला तुम्ही एखादा म्हणजे माझा एक व्हिडिओ तुम्ही सर्च केला तर तुम्हाला मी जे आत्तापर्यंत अपलोड केलेले व्हिडिओ आहेत किंवा त्यासारखे आणखी माझ्यापेक्षा एक्सपर्ट लोकांनी केलेले असतील, माझ्या आणखी काही सहकार्याने केलेले जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तशासारखे बघायला मिळतात. तुम्ही एखादा म्युझिकचा व्हिडिओ सर्च केला तर तुम्हाला सगळे म्युझिकचे व्हिडिओज येत असतात. याचा अर्थ तुमच्या सर्चवरती नजर असते, कोणाची तरी नजर असते, हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. तुम्ही काय सर्च करता, तुम्ही काय बघता, हे सगळं कोणी ना कोणीतरी त्याचं रेकॉर्ड ठेवत असतं. त्यामुळं आपल्याला हे तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवण्यासाठी असेल, अधिक कमाई करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आता हल्ली नेटफ्लिक्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे डेटाबेस वापरला जातो किंवा डेटा मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. म्हणजे तुम्ही यूट्यूबला काय बघताय किंवा गुगलवरती काय सर्च करताय हे सगळ्याचं रेकॉर्ड तिथं असतं. कुणी ना कोणीतरी आपल्यावरती नजर ठेवून असते. याचं भान आपल्याला कायम असायला पाहिजे. म्हणजे आपण आपला चॉईस त्यांना कळतो आणि त्या प्रकारचं आपल्याला ते सप्लाय करत असतात. आता टेलिव्हिजन प्रसारक सुद्धा, टीव्हीवाले ते सुद्धा त्यांचे जे व्ह्युअर्स असतात, दर्शक असतात, त्यांचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहेत आणि त्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती आणि शो दाखवतात. यामुळं जाहिरातीमधील अधिक चांगल्या त्यांना कमाई होतात आणि अधिक चांगला युजर अनुभव त्यांना येत असतो. आपण बघितलं असेल लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपल्याला हेल्थ केअरसाठी म्हणजे आता सध्या कोविडच्या काळात जे आरोग्यासाठी संबंधित असणारे जे प्रोडक्ट्स असतात त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळते. लास्ट पॉईंट आय वुड लाईक टू डिस्कस विथ यू अँड दॅट इज पॉईंट नंबर 8, एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटा हॅज inundated the education industry. It has transferred it in leaps and bounds. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. Every student's comprehension level is different. The course material can now be designed catering to different requirements of the students. Big data makes it convenient to understand their choices, their difficulties, information regarding various courses and their specialties. We also have to access to the results. From the results we can gauge the progress and the progress of the students, understand his strengths and weaknesses. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. And in-depth study of all this will definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutions. This would in general enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hand. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. म्हणजे आपल्याला बिग डेटाने शिक्षण क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवलेली बघायला मिळते. बिग डेटा मुळे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वेगाने बदल होत गेले. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांविषयीची माहिती आहे.
त्यांचे अभ्यासाचे नमुने आणि आता आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र गरजेनुसार आणि गतिशील शिक्षण कार्यक्रम त्यांच्यासाठी आपण तयार करू शकतो. त्याचं आकलनाचं स्पीड बघून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आकलनाची पातळी वेगवेगळी असते, भिन्न असते. त्यामुळं कोर्स मटेरियल असेल, आता विद्यार्थ्यांच्या विषयी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे ते डिझाईन केलं जातं. बिग डेटा विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांची संबंधित वैशिष्ट्ये समजून घेणे सोयीस्कर करते आणि त्या गोष्टींचा परिणाम पण आपण तपासून घेतो. परिणामांमधून आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो, त्याची शक्ती, कमजोरी काय काय आहे ते बघू शकतो. यामुळे विद्यार्थ्यास त्याच्या मानसिक जडणघडण आणि क्षमतांच्या आधारे सर्वोत्कृष्ट करिअर मार्गदर्शन होण्यास मदत होऊ शकते. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निश्चितच शिक्षण उद्योगात नवीन अंतर्दृष्टी प्राप्त होईल आणि शैक्षणिक संघाचे किंवा संस्थांची कार्यकारी परिणामकारकता आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल. हे सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थ्यांची प्रगती वाढवतं. बिग डेटाने शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक निराकरण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. एकाच मापदंडात सर्व विद्यार्थ्यांना बसवणं हे आपल्याकडे बिग डेटाचे असंख्य उपयोग आपल्याला असे बघायला मिळतात. हे वैज्ञानिक संशोधन, भौगोलिक घटना समजून घेतात, शैक्षणिक शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कामात मदत करण्यासाठी उपयुक्त आहे. ते आपल्या हातात एक जिनी आहे असं समजा. मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करणं आपल्या हातामध्ये असलेलं बघायला मिळते. इथं आपला हा लेसन संपतो. आय थिंक हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, सगळ्यांपर्यंत हे जाऊ द्या आणि आपण जे चांगलं काम हातामध्ये घेतलं आहे त्याची फळं आपल्याला चांगली मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.